गेस्ट जो हमारे साथ ज्वाइन होने वाले हैं। चलिए तो हम हमारे मेहमानों को यहाँ पर इनवाइट कर रहे हैं। I would like to call Iftikhar Patel. I would like to call Iftikhar Patel sir to please come and join us. With this, I would like to call Mr. Faisal Syed to please come and join us. I request Mr. Said War to please come and join us. I request Mr. Nihal Bhai to please come and join us. With this, I would like to call Safwan Kaskar to please come and join us. I request Meet Chaudhary, the young, talented boy. Meet Chaudhary. Shoaib Bhai, I request you to please come and join us. With this, I would like to call Ali Bobre to please come and join us. हमारे सभी मेहमानों का प्रेजेंटेशन बॉक्स में हार्दिक स्वागत है। यह हमारी प्रेजेंटेशन पार्टी है। जी हाँ, एंड हमारे साथ ब्यूटीफुल सी एंजल हिबा भी ज्वाइन हुई है। आपका भी इस्तकबाल है बाली ट्रॉफी में। ब्यूटीफुल माजिद की भतीजी है मोहम्मद जी, आपका भी इस्तकबाल है। तो चलिए शुरू करते हैं इनामों की सौगात। पहला इनाम हम देने जा रहे हैं गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच, जिसे स्पॉन्सर किया है गौरी फॉर्म सेंटर के प्रोप्राइटर महबूब गौरी साहब ने। उनका हम विशेष शुक्रिया सबसे पहले अदा करते हैं और जान लेते हैं रेशमा मयेकर से कि कौन है कैच ऑफ द मैच। So ladies and gentlemen, catch of the match award goes to Yogesh Patil sir. 40+ क्रिकेट, मात्र 40+ क्रिकेटमध्ये देखील अतिशय प्रेक्षणीय झेल पाहायला मिळतात। खूप चांगली ऊर्जा घेऊन 40+ खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात। बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे योगेशजी, ज्यांना हा पुरस्कार इथे दिला जात है। मोहम्मद भाई के शुभ हाथों से ये गौरी फॉर्म सेंटर का खूबसूरत पिलो हम दे रहे हैं। कॉन्ग्रेचुलेशंस मिस्टर योगेश। Now it's time for power play performance of the match and the award goes to Mr. Santosh Madhvi. 9 रन आणि 1 विकेट सोबत संतोष मडवी सर बनलेले आहेत पॉवर प्ले परफॉर्मन्स ऑफ द मॅच। आणखी एक बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे खेळाडू ज्यांना हा पुरस्कार आपण देत आहोत, नेहाल शेख यांच्या शुभ हस्ते कोंडा गाजंगी यांनी पुरस्कृत केलेला है रिस्ट वॉच। कॉन्ग्रेचुलेशंस मिस्टर संतोष मडवी। और अब सबसे महत्वपूर्ण अवार्ड मैन ऑफ द मैच। आइए जानते हैं रेशमा से कि कौन है इस मैच का मैन ऑफ द मैच। सो मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू 24 रन्स के साथ मिस्टर राजन पाटिल। राजन पाटील आहेत या सामन्याचे सामनावीर खेळाडू। बंद्र्या मारुती काल्हेर संघासाठी खूप चांगलं योगदान। आपण पुढे यायचं आहे। पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही सारी पारितोषिक देणार आहोत। सर्वप्रथम सुभाष ठाकरे आणि अनंता ठाकरे यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट आपण देणार आहोत। बीबा आपल्यामध्ये उपस्थित आहे, तिच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत। पुढचं पारितोषिक शिवशंकर ज्यूस सेंटर प्रोप्राइटर राहुल गुप्ता यांच्या माध्यमातून देण्यात येणारं गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत। फैजल भाई के शुभ हाथों से ये अवार्ड हम देने जा रहे हैं। एंड द नेक्स्ट इज
करसन फुलोरे आणि भाऊ मात्रे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं गिफ्ट आहे. स्वर्गीय वंदना म्हात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पारितोषिक आपण देत आहोत. आपल्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. पुढचं पारितोषिक इफ्तेकार साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. पायनियर स्पोर्ट्स कडून हे परफ्यूम आहे. त्यानंतर आकर्षक कॅप आपण देणार आहोत. SK स्पोर्ट्स शादाब खोतकर यांच्या माध्यमातून ही कॅप पुरस्कृत करण्यात आलेली आहे. नेहाल बाई यांच्या शुभ हस्ते ही कॅप आपण प्रदान करीत आहोत. त्यानंतर मेडल आपण देणार आहोत. पायनियर स्पोर्ट्सचं हे मेडल आहे. पायनियर मेडल म्हणून या मेडलला संबोधलं जात आहे. त्यानंतर पुढील पारितोषिक सतनाम लाईट हाऊस यांच्या माध्यमातून 30% डिस्काउंट वाउचर मोहम्मद भाई यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. अँड नाव लास्ट बट नॉट लिस्ट मॅन ऑफ द मॅचची अतिशय सुंदर आकर्षक ट्रॉफी ॲक्रेलिक आर्ट 2च्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मित चौधरी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. सर्व पाहुण्यांचे विशेष आभार. सभी मेहमानों का बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच टू ऑल आर डिग्नेटरीज. आणि संतोष सर 2 मिनिटासाठी इथे यायचंय. राजन सर, आणि गेल्या वर्षीची जिंकलेली टीम या वर्षी सुद्धा पहिलाच मॅच जी होती जिंकलेले आहात आणि 24 रन्स तुमच्या खात्यात सुद्धा आलेले आहेत. काय सांगायचंय, गेल्या वर्षी नंतर किती वेळ वाट बघितली आहे या मॅचसाठी? 1 वर्ष पूर्ण वाट बघितली या ट्रॉफीची. गेल्या वर्षी मारलेली आम्ही आणि सर्व टीमने चांगला परफॉर्मन्स केला, खासकर योगेश आणि संतोषने, म्हणून मॅच जिंकली. आणि आज तर शनिवार, मारुतीचाच वार आहे. वाटतंय का मारुती राया लाभलेला आहे? हो, पहिलीच मॅच जिंकून मारुती आम्हाला हे केलेलं आहे, प्रसाद दिलेला आहे. राजनजी, सुरुवातीला धावा बनत नव्हत्या. पहिल्या 2-3 षटकांमध्ये गोलंदाजी विपक्षी संघाने चांगली केली होती. तेव्हा कुठे मनात अशी धाकधूक होती का की आपण डिफेंडिंग चॅम्पियन आहोत, पहिल्याच फेरीत तर पराभूत नाही होणार ना? नाही, तशी काही दागदुग नव्हतं, कारण आम्हाला माहिती होतं 40+ मॅचेस आहेत. 35च्या जरी वर थोडा जरी गेलो तरी आम्ही डिफेंड करू शकतो, कारण गेल्या वर्षीसुद्धा अशाच मॅचेस झालेल्या होत्या, काही ओव्हर झाल्या नव्हत्या. 35च्या वर गेलं का आमच्यासाठी एक थोडासा चांगला असतं स्कोर, त्याप्रमाणे चांगला झाला स्कोर. हा अनुभव आहे 40+ क्रिकेटरचा. अगदी योग्य त्यांचा अनुमान होता की 35+ झाले तर आम्ही जिंकणार आणि ते जिंकलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर राजन. तर हे सामनावीर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले मिस्टर राजन. आणि आता आपण वळणार आहोत ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रेश्माजी. थँक्यू सो मच अजय जगरत. पुन्हा नक्कीच आपल्याला वेळ न घेता आपण लगेचच या देखील षटकाला सुरुवात करायची. टाइम सेट झालेला आहे आणि टाइम आम्ही मॅच देखील केलेला आहे. बरोबर 8:39 पहिला चेंडू हाताळला होता. बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला नक्कीच राजू बोगा पाहायला मिळतात. आक्रमण करण्याचा प्रयत्न. टायमिंग एवढं सुंदर आहे, डायरेक्ट हिटची गरज आहे, तो देखील झालेला आहे. मात्र सुरक्षित आहेत. बघतो आपण अंपायर कडनं कुठल्या प्रकारचा इशारा आपल्यापर्यंत आला, म्हणजे सुरक्षित इथे एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. आणि बघतो आपण या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला 7 वरती पाहायला मिळते. ऐप स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट बघतो आपण बर्फानी बाबास टीमगरमध्ये सध्या तरी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. राजू बोगानं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेली होती. पुढील चेंडू बागपूरला जाऊन सीआर केलेला आहे. फटका सुंदर, रन्स देखील चांगला मिळतील. बघतो आपण पावा आपले सुरवे त्याचा योग्य तो फायदा घेत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4, हा चौकार. सुंदर होता शॉट. नक्कीच राजाच्या बॅटमधून जो सलामी लागला आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आमच्यासोबत पुन्हा एकदा जोड़ले जाता है. अजय गरत, वेलकम है आपला. थैंक यू सो मच राहुल. बैकफुट पर जाकर स्लैश किया था जोरदार तरीके से, जानबूझकर हवा में खेला था. इनफील्ड को क्लियर करने की कोशिश जो थी उसमें कामयाब हुए बल्लेबाज और शानदार चौका राजा के बल्ले से. 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोलू तर नक्कीच पॉईंटचा खेळाडू जो होता त्याला नक्कीच आता इनफील्डच्या बाहेर पाठवलेला आहे. म्हणजे जो स्लीपर कव्हरला फिल्डर होता पेट्रोलिंग करीत त्याला पुन्हा एकदा इनफील्डमध्ये आणलेला. आता तो नक्कीच आपल्याला एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळेल. राजूचा चेंडू नक्कीच पुन्हा डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पिलाल BW आहे. विकेट इथं नक्कीच मिळवून देणार आहे. जबरदस्त होता चेंडू, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आपल्याला पाहायला मिळाला. LBWचा विकेट. धक्का लागत असताना खेळाडू बाद.
ये राजू बोगा है, ये उनका अनुभव है। घाट घाट का पानी पी चुके हैं राजू बोगा, एक सीनियर खिलाड़ी है। आगे रखा उन्होंने गेंद को और थोड़ा सीधा रखा था, बल्लेबाज ने गलती की। अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में वहां पर चूक गए गेंद की लाइन को और स्टंप्स के सामने पाए गए हैं। आउट होकर पेविलियन में लौटते हुए राजा। अच्छा पलटवार राजू बोगा का, दूसरी सफलता राजू बोगा के खाते में। नक्कीच राजूनं राजाची विकेट घेतलेली आहे, आपण असं म्हणू. जबरदस्त आणि सुंदर नक्कीच त्याची बॉलिंग. त्यानं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेली होती. जबरदस्त सध्या तरी तो बॉलिंग करतोय आणि भरपूर चांगला अनुभव आहे. अजयनं मगाशीच उल्लेख केला की चांगला अनुभव राजू बोगाकडे, भरपूर वर्षापासून नक्कीच क्रिकेट खेळतो खेळाडू. त्या अनुषंगानं चांगला खेळ त्याच्याकडे अपेक्षित असेल. देखिए भले ही वो कई सालों से खेल रहे हैं, लेकिन अभी भी कई बल्लेबाजों के लिए उनकी गेंदबाजी एक पहेली की तरह है। बड़ा मुश्किल होता है उनको पढ़ पाना। नए बैट्समैन क्रीज पर दाहिने हाथ के बल्लेबाज आए हैं। टर्न करायचं होतं ऑन साईडला. पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच इथनं पाहायला मिळते अपील. फलंदाज देखील बाद आहेत. और चोटग्रस्त भी हो गए वहां पर। विकेट तो गिर ही गया है, लेकिन बल्लेबाज भी थोड़े से इंजर्ड हुए हैं। तो पानी की मांग की जा रही है मैदान में। आर्मर थी, तेज आर्मर थी, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई विद्याम। खतरनाक गेंद थी ये राजू बोगा की, बल्लेबाज कुछ भी समझ नहीं पाए थे और लगातार ये दूसरा विकेट राजू बोगा के खाते में। कुल मिलाकर तीसरी सफलता राजू बोगा ने प्राप्त की है। अयूब स्पोर्ट्स की पारी अब लड़खड़ाती हुई 11 पर 3। नक्कीच थोडेसे इंजर्ड झालेले आहेत बघतो आपण खेळाडू. आणि तू सांगितल्याप्रमाणे अजय गरज की एवढं समजणं लवकर काही बॅटरला सोपं नाहीये. राजू बोगाची जी बॉलिंग आणि आता लगेचच आपल्याला हा दृश्य पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण बघतोय जी बॅट आहे ती गोकुल पाटील अंकित जातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जुने दिवस नक्कीच आठवले असावे. एक चांगले क्रिकेटर होते नक्कीच आपण बघतोय गोकुलदास पाटील. काय सांगते अजय गरज? जी बिल्कुल, ज़्यादातर जो अंपायर्स हम देखते हैं वो अच्छे क्रिकेटर ही रह चुके हैं। शकील कुट्टी ने भी काफ़ी क्रिकेट खेला है, गोकुल पाटिल भी टेनिस बॉल क्रिकेट काफ़ी खेल चुके हैं। शकील कुट्टी तो लेदर बॉल क्रिकेट भी काफ़ी अच्छा खेलते रहे थे और अब अंपायर की भूमिका में है रमीज़ रईस। आज भी वो मादा रखते हैं बड़े बड़े हिट्स लगाने का। साथ में हमारे साथ अंपायर खान भी जुड़े हुए हैं कल्याण से, जो कि लेदर क्रिकेट की कोच भी है। तो अच्छा खासा अनुभव है और जब आपके पास अनुभव रहता है तो आपको वो काम में भी आता है। खासतौर पर जब अंपायर का जॉब करते हो, मुश्किल रहता है अंपायरिंग करना। सबसे डिफ़िकल्ट और सबसे टफ जॉब है क्रिकेट के खेल में। और देखिए अंपायर्स तो इंसान ही है ना राहुल, कभी कभार तो गलतियाँ उनसे भी हो सकती है, लेकिन एक अच्छा खिलाड़ी वही होता है जो अंपायर के फैसले को मानता है ना. डेफिनेटली. आणि बघतो आपण अंपायरचा रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा नक्कीच बघतो आपण मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट होत असतात आणि अंपायरकडनं नक्कीच काहीसे जे निर्णय असतात ते नक्कीच आपल्याला पुढे मागे पाहायला मिळतात. मात्र जाणूनबुजून होत नसतं. खूप कमी वेळ असतो अंपायरकडे निर्णय देण्यासाठी. आणि हॅट्रिक बॉल आहे खास करून बघतो आपण राजू बोगानाची बॉलिंग केलेली जबरदस्त आणि सुंदर त्याची आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. मात्र टाइम आम्ही सेट केलेला आहे. नक्कीच या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. अतिरिक्त आपण वेळ खर्चित केला तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डमध्ये असणार आहे. सुंदर चेंडू पुन्हा अपील. आता अंपायर नक्कीच सांगतायत नक्कीच एक्झॅक्टली चेंडूची पिचिंग या सगळ्या गोष्टी अंपायर बघत असताना डॉट चेंडूने नक्कीच हा षटक संपला आहे. आणि एकूण बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस अयूब स्पोर्टची धावसंख्या स्कोर बोर्डवरती रन्स फक्त आणि फक्त 11 धावा. त्याचं कारण जबरदस्त बॉलिंग बर्फानी बाबास क्रिकेट संघ टीमगरच्या माध्यमातून. बॉलिंग क्रीज का बहुत ही खूबसूरत इस्तेमाल किया राजू बोगा ने इस ओवर में। क्रीज के कोने से अंतिम गेंद की थी और कहीं ना कहीं गेंद थोड़ी लेग स्टंप के बाहर निकल रही थी मेरे ख्याल से, उस वजह से अंपायर ने उस अपील को ठुकरा दिया। बल्लेबाज को तो कुछ आता पता नहीं था उस गेंद का, रक्षात्मक तरीके से खेलना चाहते थे और गेंदों की लेंथ को भी ठीक तरह से बल्लेबाज जज नहीं कर पाए। राजू बोगा की मिस्ट्री यहाँ पर देखने को मिली है। शानदार गेंदबाजी, सफल ओवर समाप्त हुआ राजू बोगा का, जिसमें उन्होंने 5 रन देकर 3 विकेट्स चटकाए। 11 पर 3 2 ओवर के पश्चात अयूब स्पोर्ट्स। हीच 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण सुंदर बॉलिंग होत असताना दिनेश चौधरी फाईन टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बर्फानी बाबा टीमगर, मनोज घाटा झालेत बॉलिंग मार्कवरती. हीच 3ऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय फिरोजी मेमन यांचं देखील आगमन झालेलं आहे.
फिरोज आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. वेलकम आपलं बाली ट्रॉफीमध्ये फिरोज भाई. बाली ट्रॉफी आपण एन्जॉय करतो आणि अल्ताफ बाली सरांचा मित्र परिवार भरपूर मोठा आहे. मनोज घाटाल बॉलिंग मार्क वरती वेगवान आहे चेंडू, प्रचंड वेगाना चेंडू पाहायला मिळाला. स्टँडच्या मागे राहुल म्हात्रे सध्या तरी विकेट कीपरचं काम बघतात. डॉट बॉल. समय तो है यहाँ से बल्लेबाजों के पास, अभी भी लगभग 4 ओवर का खेल बचा हुआ है. सिटी क्रिकेट का ये मैच है और थोड़ा सा समय अपने आप को देकर पारी को एक नए सिरे से मेरे ख्याल से शुरुआत करनी होगी, तब जाकर एक सम्मानजनक टोटल तक पहुंचा जा सकता है. नहीं तो यहाँ से डगर थोड़ी मुश्किल ही नजर आ रही है जिस तरह से गेंदबाजी हो रही है. यावेळेचा शॉट चांगला, भरपूर वेगानं बाळा पोहोचण्याचा प्रयत्न करे, मात्र चेंडू त्याच्या वेगानं पोहोचलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त हा ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि या फटक्याची गरज देखील नितांत होती. येतो हा चौकार. कमाल का स्ट्रोक रोहन पाटिल के बल्ले से. लो फुल टॉस गेंद थी, बिल्कुल कारपेट के सहारे ड्राइव किया है. जैसे लेदर क्रिकेट में, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम शॉट्स देखते हैं, उसी तरह का ये एक्स्ट्रा कवर ड्राइव था. जमीन से चिपकी हुई गेंद, बिल्कुल गैप में, बहुत बड़ा गैप था लॉन्ग ऑफ और डीप कवर के बीच में. एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं था और वहीं से गेंद को निकाला 4 रनों के लिए. काय क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं, थंडगार वारा होता आणि जेव्हा नक्कीच लेफ्टी बॅटर अजय करत ऑफ साईडला खेळतात ना, ते फटके नक्कीच जोराचे पारणे फिरून जातात, असा आपण नक्कीच उल्लेख करू. जबरदस्त हा फटका होता. बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि दुनिया में बायत के इंसान ही बहुत कम है, इसलिए बायत के खिलाड़ियों को देखने का एक अलग मजा होता है. चांगला चेंडू लगेचच कमबॅक करणारा, पडल्याच्या नंतर जपकने आतमध्ये देखील आला. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. स्कोर ऑफ द विकेट खेळले तो व थ्रो कव्हरसाठी तिथे नक्कीच मात्र आहेत खेळाडू उपस्थित. दावीत एक सिंगल मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचलेले 16 रन्स इन अ बोट. रोहन के बल्लेबाजी में ज़रूर आत्मविश्वास झलक रहा है, तो यहाँ से उनकी जिम्मेदारी भी बढ़ जाती है. 3 खिलाड़ी उनके सामने ही आउट हो चुके हैं. टीम की स्थिति थोड़ी नाजुक है. अंत तक खेलने का मेरे ख्याल से प्रयास करना होगा उनको, लेकिन वो भी चाह रहे होंगे कि उनके जो पार्टनर है वो उनको यहाँ पर एक अच्छा साथ दे और एक अच्छी पार्टनरशिप बनाने का प्रयास करे ये दोनों खिलाड़ी. ना डेफिनेटली अजून आपण बघतोय आजच्या नंतरचा जर विचार केला, षटकाच्या नंतर अजूनही 3 ओव्हर अखेर बाकी आहे. इथनं एक चांगली भागीदारी 50 ते 60 डावा बनवण्यात एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. बॉलिंग अटॅक चांगलाच असावा. नक्कीच अयुब स्पोर्ट्सचा संघ खेळतोय आणि बाली ट्रॉफी खेळतो, तर नक्कीच पॅक संघ घेऊनच प्रत्येकी टीम उतरत असावी. हा देखील चांगला चेंडू. नक्कीच बघतो आपण चांगली बॉलिंग सध्या तरी मनोज घाटाल करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग होती बघा. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये. जी हाँ, अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी, कट होकर अंदर की तरफ आई. उछाल भी अच्छा था, लेकिन बल्लेबाज भी सतर्क थे. पहले ऐसे लगा कि बड़े स्ट्रोक की तैयारी में है, लेकिन अंतिम क्षणों में वहाँ पर बैट का फेस खोला, दिशा दिखाई गली की तरफ और 1 रन से खाता खोला है नए बैट्समैन ने. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 3 विकेटों के नुकसान पर. अयूब स्पोर्ट्स टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मैच में. पुढील चेंडू इथे विकेट मिळू शकेल. मिस टायमिंग आहे. राहुल म्हात्रेचा कॉल आहे. माझा झेल सोपा सोडलेला आहे. एवढा इझी झेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जो सहजरित्या होऊ शकला असता. अजय घरात नक्कीच कधी कधी होत असतं, या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. आपण बघूया ॲक्शन रिप्लाय. लेकिन गेंदबाज काफ़ी निराश रहेंगे. देखिए बिल्कुल आसान कैच था ये, लेंथ बॉल, उसको आड़े बैट से स्विंग करना चाहते थे, ऊपर लगी बल्ले के. उछाल अच्छा मिल रहा है मनोज घाटाल को, टॉपेज था और एक आसान सा ये अवसर था. बहुत सहजता के साथ मेरे ख्याल से वो कैच लेने का प्रयास कर रहे थे. थोड़ा कैजुअल अप्रोच रहा, इसलिए वो कैच ड्रॉप हुआ है. नक्कीच क्रिकेटमध्ये ॲक्टिव्हपणा खूप गरजेचा आहे. तिथे नक्कीच ढसाळपणा किंवा नक्कीच जो तुमचा अळशीपणा आहे तो क्रिकेटमध्ये जमत नाही. तिथे तुम्हाला ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. आताचं क्रिकेट भरपूर फास्ट झालेलं आहे, भरपूर डेव्हलप झालेलं आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न आता नक्कीच मनोजनं स्वतःहूनच विकेट घेतलेली. आता नक्कीच इथे फिल्डरची गरज लागणार याच्या घरात, कारण का मगाशी तो झेल ड्रॉप झाला होता आणि आता मात्र बोल्ड होत असताना आणि ही विकेट तर मात्र मिळते फायनली. कदाचित 2 मिळू शकल्या असत्या, कारण का याच्या अगोदरचा सोपा झेल ड्रॉप झाला आणि आता मात्र बोल्ड होत असताना फलंदाज बाद. खराब शॉट खेला यहाँ पर बल्लेबाज ने. गेंद तो बहुत ही अच्छी थी, फुल एंड स्ट्रेट, बिल्कुल विकेट टू विकेट गेंद थी. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, जबकि क्रीज पर टिकने की आवश्यकता थी. आपने 3 विकेट बहुत सस्ते में गवा दिए हैं. यहाँ पर थोड़ा सा वक्त खुद को देना बहुत ज़रूरी था, लेकिन एक आक्रामक शॉट खेलने के चक्कर में बल्लेबाज आउट होकर पेविलियन में लौटे हैं. चौथा झटका लगा है अयूब स्पोर्ट्स को और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त. 18 पर 4. आज का कुल मिलाकर 9वां मैच है. इसके बाद
आज का 10वां मुकाबला 40 प्लस कैटेगरी से रहेगा। श्री वेताल कोलीकोपर और प्रथम कुमार चाविंद्रा के बीच में। श्री वेताल कोपर और प्रथम कुमार चाविंद्रा के बीच में 40 प्लस का मैच। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में आकर उपस्थित रहना है टॉस के लिए। उसके बाद ग्रामीण का एक बहुत ही बड़ा मुकाबला रहेगा। साइश खार जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे। पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं। इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिन क्लब भी अवेलेबल हैं। एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो। आणि आवर्जून नक्कीच या शॉपला आपण भेट देणं गरजेचं आहे। बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा नक्कीच अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे। नक्की क्षमा असो, मात्र हे देखील सांगणं खूप गरजेचं आहे। खास करून आपले जे स्पॉन्सर आहेत, स्पॉन्सरशिपचा आवर्जून उल्लेख होणं खूप गरजेचं आहे। त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत है। निश्चित रूप से, क्योंकि स्पॉन्सर्स है इसीलिए तो बाली ट्रॉफी है और इसीलिए तो इतना शानदार क्रिकेट आपको देखने को मिलता है। सभी स्पॉन्सर्स का हम शुक्रिया अदा करते हैं अल्ताफ बाली साहब और पायनियर स्पोर्ट्स क्लब की ओर से। फरहान पटेल डगआउट में से एक नए बल्लेबाज अब क्रीज पर पहुंचे हैं। कैफ बैटिंग पावर प्ले लिया गया है। हालांकि जिस तरह की स्थिति है उसको कहीं ना कहीं सुधारने का प्रयास बल्लेबाजों का रहेगा। और बैटिंग पावर प्ले में खतरनाक गेंदबाज राजू बोगा आक्रमण जारी रखते हुए राजू बोगा पहले ओवर में 3 सफलताएं अर्जित कर चुके हैं। सामने है रोहन पाटिल। थोड़ी पीछे रखी हुई गेंद आड़े बैट से प्रहार किया है। काउ कॉर्नर की तरफ फील्डर मौजूद है, वहां पर ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे अपने शॉट को। गेंद हवा में भी रही थी लेकिन फील्डर काफी दूर थे। सिंगल लेने का मौका वहां पर बैट्समैन के पास। रन संख्या आगे बढ़ती हुई 19 रन 4 विकेट के नुकसान पर। खेलना चाहते थे कहीं ना कहीं स्क्वायर ऑफ द विकेट, डिप स्क्वायर लेग की तरफ संभवतः वो पुल शॉट खेलना चाहते थे। बहुत अधिक शॉर्ट पिच गेंद भी नहीं थी। और राजू बोगा के गेंदबाजी की एक खासियत है कि वो पेस में भी बहुत अच्छा परिवर्तन करते हैं। छोटे बॉलिंग रनअप के साथ भी कई तेज बॉलर्स जिस तरह की तेज गति की गेंद नहीं डाल पाते हैं उतनी तेज राजू बोगा डाल लेते हैं। ओहो, बड़ा हट के साथ खेल पाए थे। कमाल की गेंदबाजी, जैसे कि मैंने जिक्र किया कि किसी पहेली से कम नहीं है राजू बोगा की गेंदबाजी। आज भी कई बल्लेबाजों के लिए, बहुत कम बल्लेबाजों को मैंने देखा है भिवंडी सिटी क्रिकेट में जिन्होंने राजू बोगा को बहुत सफाई से खेला है। यहाँ पर शरीर से दूर ढकेलना चाहते थे गेंद को। बैकवर्ड स्क्वायर लेग शॉट, फाइन लेग शॉट, थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट और एक मिड ऑफ। यह है इनफील्डर्स फुल टॉस। इस बार तगड़ा प्रहार, बेहतरीन शॉट, बिल्कुल गैप में, फ्लॅट 6। या फटक्यांची गरज आहे म्हणून तर बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे। कारण का नक्कीच आता परिस्थिती थोडीशी खराब आहे। आता या परिस्थितीवरती नक्कीच मात करून एक चांगली धावसंख्या सेट करायची आहे आणि तो प्रयत्न सुरू झाला आहे। रेयर लूज डिलीवरी फ्रॉम राजू बोगा। यॉर्कर का प्रयास कर रहे थे मेरे ख्याल से, लेकिन फुल टॉस में तब्दील हुई और जैसे ही मौका मिला है उस पर छक्का जड़ा है कैफ ने। हमारे बीच पप्या खारिक का आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। कारिवली के एक बहुत ही मशहूर क्रिकेटर। ओह, ये भी लगभग फुल टॉस बन रही थी लेकिन थोड़ी डीप होकर आई। फिर से ऑन साइड में उठाना चाहते थे बीट हुए बैटर, कोई रन नहीं इस गेंद पर। लगेचच कमबॅक आपल्याला राजू बोगाचा पाहायला मिळतो बघा। सिक्सर जसा आला त्याच्यानंतर लगेचच लेंथ मध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळाला। खासतौर पर पेस में थोड़ा परिवर्तन था। हालांकि लगभग फुल टॉस ही बन रही थी, बल्लेबाज ठीक तरह से उसको समझ नहीं पाए। इस बार बैकफुट पर ढकेला है बल्लेबाज को, क्या अंदरूनी किनारा लगा है ऐसे लगता तो है, लेकिन बढ़िया फील्डिंग, खुद गेंदबाज पहुंचे गेंद पर। ये चतुराई है राजू बोगा की। चुस्त चौकन्ने फुर्तीले खिलाड़ी है राजू बोगा, हमेशा अपना 100% देने की कोशिश करते हैं। स्कोर रुका हुआ है 25 पर 4 विकेटों के नुकसान पर। जबरदस्त आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते। सेकंड स्पेल मध्ये नक्कीच राजू बोगा बॉलिंग करतो। खास करून हा बॅटिंग पॉवर प्ले होता, त्याच्यामध्ये आपल्याला चांगली आणि सुंदर बॉलिंग पाहायला मिळते। 7 रन इस ओवर में अभी तक खर्च किए हैं राजू बोगा ने। इस बार अंधाधुंध तरीके से बल्ला चलाया था, बाहर की तरफ स्पिन हुई गेंद, रनआउट का मौका बना है। राजू बोगा ने अपने आप को झोंक दिया है, स्टंप्स बिखेर दिए हैं और देखना है अंपायर का क्या निर्णय आता है। हालांकि बल्लेबाज रुके हुए हैं वहां पर।
पहुंच गए हैं बल्लेबाज। तो अंतिम गेंद पर सिंगल और इसके साथ ही राजू बोगा का स्पेल समाप्त होता हुआ। 2 ओवर्स में कुल मिलाकर 13 रन खर्च किए और 3 सफलताएं अर्जित की। 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 26 रन 4 विकेटों के नुकसान पर। केवल 6.50 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बना रही है अय्यूब स्पोर्ट्स। इथे एकच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, सिक्सर, त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजू बोगानं केलेला कमबॅक. चला पुढच्या मॅच आपल्याला टॉस करायचंय 40+ आय थिंक बघूया सामना असणार आहे. आपल्याला मॅच पाहायला मिळेल मॅच क्रमांक 10. सामना असेल श्री वेताल कोपर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रथम कुमार साविंद्रामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर आपल्याला संपर्क साधायचे. डबल आहे 12 गॅस टॉस बॉक्समध्ये आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस करायचे. 40+ मधून आपल्याला नक्कीच मॅच पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 10 अपन लगेचच त्वरित संपर्क साधा मुख्य टॉस बॉक्स में. पहले 4 ओवर्स के लिए 20 मिनट का वक्त लिया गया है, यानी कि बिल्कुल सही ओवर रेट चल रहा है. नेवर लेकर मनोज घाटाल, शानदार गेंद और बोल्ड कर दिया. दूसरी सफलता अर्जित करते हुए मनोज घाटाल. इससे पहले भी एक बैट्समैन को बोल्ड किया था. विकेट टू विकेट गेंदबाजी करने का काफी सारा फायदा मिलता रहा है पहले ही दिन से इस टूर्नामेंट में गेंदबाजों को. डेफिनेटली. आणि मनोजनं पहिल्या देखील षटकामध्ये इम्प्रेस केलं होतं. जबरदस्त त्याची नक्कीच बॉलिंग झालेली होती. हा ऍक्शन रिप्लाय सुंदर होती बॉलिंग. विकेट टू विकेट नक्कीच स्टंपला टार्गेट केलं जातं. स्टंपच नक्कीच नक्कीच आपल्याला जर बघितलं गेलं तर उडवायचं आहे. त्या अनुषंगानं आता मध्ये एखादा कॉइन्स ठेवला असेल मैदानाच्या आतमध्ये आणि तिथेच नक्कीच त्याच्यावरती ही बॉलिंग होत असताना काय बॉलिंग होते. बन्नाट वेग आहे आणि बेल सध्या तरी भरपूरच उंच गेली होती अजय घरात. और जिस तरह से स्ट्रोक खेला गया था, आप कह सकते हो कि आंखें मूंद कर ही वो स्ट्रोक खेलने का प्रयास हुआ था. गेंद पर बिल्कुल भी नजरें नहीं थी. जहां खेलना चाहते थे वहां पर देखना पहले ही शुरू कर दिया था उन्होंने, जिस वजह से नजरें पूरी तरह से हट गई थी. और इस तरह से आप स्ट्रोक खेलोगे तो फिर आपका बचना काफ़ी मुश्किल है. आधी टीम काफ़ी सस्ते में पेवेलियन में लौट चुकी है. 26 पर 5 इस समय अय्यूब स्पोर्ट्स. अच्छा घट रहा है ये मैच मनोज घाटाल के लिए. पहले ओवर में 7 रन देकर 1 विकेट और इस ओवर की शुरुआत विकेट के साथ नए बैट्समैन राजू. मनोज चले दाहिने से ओवर द विकेट. इस बार गुड लेन पर रखा था. थोड़ी उछाल लेती हुई गेंद. बैट्समैन ढकेल देना चाहते थे पॉइंट की तरफ उस गेंद को, हल्के हाथों से कट करना चाहते थे और ऐसे लगा कि अधूरे मन से ही बल्ला चलाया था. की दबाव आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतं. इथं नक्कीच सध्या तरी बघतो आपण 5 खेळाडू बाद झालेले आहेत. भागीदारीची गरज आहे. भागीदारी मात्र बनवण्यासाठी इथनं धावा देखील येणं गरजेचं आहे. असं नव्हे की विकेटवरती आपण थांबून रन्स येणार आहेत. तिथे चांगले शॉट तुम्हाला खेळायचे आहेत. देखिए अभी भी 10 गेंदों का खेल बचा है. कम से कम 15-20 और रन जोड़ने का प्रयास करना होगा. इस पर बल्ले के थोड़े अंदर लगी है. 1 रन तो मिलेगा और 1 से ही संतुष्ट वहां पर होते हुए बल्लेबाज. रोहन पाटिल चाहते हैं कि अब स्ट्राइक उनके पास रहे. रोहन पाटिल ओपन करने आए थे मेरे ख्याल से. जी नहीं, 1 डाउन खेलने के लिए आए थे. एक चौका जड़ा है. अभी तक 8 रनों का योगदान दिया है उन्होंने. कुल मिलाकर 6 गेंदों का सामना किया है, लेकिन अच्छे लगे हैं. उन्होंने गेंदों को मिडल किया है. अन्य बल्लेबाजों की बल्लेबाजी में वो आत्मविश्वास देखने को नहीं मिला. राजा ने कुछ अच्छे शॉट्स जरूर खेले थे टॉप ऑफ द ऑर्डर. तो यहाँ पर जरूर उम्मीद की जा सकती है कि रोहन कुछ अच्छे स्ट्रोक्स खेलेंगे आखिरी ओवर्स में. बढ़िया शॉट, लो फुल टॉस सामने उठाकर खेला है बॉलर के सिर के ऊपर से. जबरदस्त स्ट्रोक, 4 रन. याच फटक्यांची गरज आहे. असे फटके येणं गरजेचं आहे, कारण का बघतो आपण अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत त्याच्यावरती मोठे फटके घेऊन एक चांगली धावसंख्या मॅक्झिमम आपण जर बघितलं तर 40+ किंवा नक्कीच 45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. धावा अजय गरज चेस होत नाहीयेत. आपण मगाशी देखील 40+ ची मॅच बघितली, तिथे धावा नक्कीच आपण बघितलं चेस झाल्या नव्हत्या. आणि जो खारबावाने नक्कीच खंबालपाड्यामध्ये सामना झाला तिथे शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली होती. म्हणजे धावा चेस होणं सध्या तरी एवढं इझी नाहीये. पाली ट्रॉफीमध्ये आपण बघतो तिसऱ्या रात्रीमध्ये. जी बिल्कुल, लेकिन उसके लिए एक फाइटिंग टोटल का होना बहुत ज़रूरी है आपके पास. यदि आप 6 ओवर का मैच खेलते हो तो कम से कम 50 के करीब का टोटल आपके पास होना चाहिए यदि आपकी बॉलिंग अच्छी है तो. इस बार हवा में उछाल दिया है. मिस टाइम स्ट्रोक. लॉन्ग ऑन के खिलाड़ी प्रयासरत है. बढ़िया कोशिश थी, पहुंचे थे गेंद के नीचे लेकिन कैच नहीं कर पाए. बहुत मेहनत की थी वहां पर फील्डर ने, लेकिन अंतिम क्षणों में गलती हुई है. से पेयर ऑफ हैंड्स देखने को नहीं मिले. सुरक्षित हाथों की जोड़ी जो कि जरूरी है कैच लपकने के लिए. 2 रन यहाँ पर पूरे करते हुए बल्लेबाज. ये देखिए कितना ऊपर खेल बैठे थे, ऊंचाई ज्यादा थी. नक्कीच दुसरा झेल ड्रॉप झालेला आतापर्यंत बघतो आपण पॅटर रोहनचा. इस बार फ्लिक कर दिया गेंद हवा में. फिर से कैच का मौका यहाँ पर. मुश्किल अवसर लेकिन नहीं लपक पाए कैच फील्डर. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन.
नक्कीच आता मात्र कमबॅक सुरू आहे. मोठे फटके येत आहेत आणि या फटक्यांची गरज देखील आहे. रोहनला 2 वेळा संधी मिळाली आहे. हा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. हा झेल एवढा इझी नव्हता. फिल्डरचा प्रयत्न नक्कीच भरपूर सुंदर, मात्र फिल्डरला बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या नक्कीच मोठ्या फटक्याने आता मात्र जी धावसंख्या अक्षरशः थांबलेली होती ती धावसंख्या आता नक्कीच आपण बघतो थोडीशी पुढे जात असताना एकूण बघतो आपण 37 धावा झालेल्या आहेत आणि आता इथनं नक्कीच 10 ते 15 धावा जर अजय करत आल्या तो मैच आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळेल. और 5 ओवर्स के लिए 25 मिनट का वक्त भी लिया गया है. कट टू कट टाइम लिया गया है. यहाँ पर 5 ओवर्स के लिए 25 मिनट का वक्त दिया गया है, उसका उपयोग किया गया है, यानी कि ओवर रेट बिल्कुल ठीक है. आखिरी ओवर की अब तुरंत शुरुआत करनी है. बर्फानी बाबा टेमगर टीम के कैप्टन से ये रिक्वेस्ट है, समय बर्बाद ना करें. अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर रोहन पाटिल अपने टीम के लिए 3 चौके अब उनके बल्ले से निकल चुके हैं. 18 पर बल्लेबाजी करते हुए मात्र 9 गेंदों का सामना किया है. और इसी तरह से यदि अन्य बल्लेबाजों ने भी बल्लेबाजी की होती तो एक बहुत अच्छा टोटल ये साबित हो सकता था. लेकिन फिलहाल 37 रन 5 विकेटों के नुकसान पर कहीं ना कहीं जो डैमेज हुआ पारी की शुरुआत में उसको रिपेयर किया जा रहा है बल्लेबाजों द्वारा. और आक्रामक शॉट्स भी अब खेले जा रहे हैं, खासतौर पर रोहन पाटिल द्वारा. राजू 1 पर बैटिंग करते हुए 2 गेंदों का सामना किया है. आखिरी ओवर लेकर आकाश वारघड़े तैयार होते हुए. कई अच्छे रिकॉर्ड्स भी है यहाँ पर आकाश वारघड़े के. कुछ मीठी यादें और कुछ खट्टी यादें भी जुड़ी हुई है. काफी सारा क्रिकेट आकाश ने भी खेला हुआ है ऐतिहासिक लेट परशुराम टावर स्टेडियम में. राजू के पास स्ट्राइक. आकाश की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. धीमी गति की गेंद दिशा दिखाई है. बैकवर्ड ऑफ द पॉइंट राजू बोगा मौजूद है वहां पर. डायरेक्ट हिट करना चाहते थे लेकिन थोड़ा दिशाहीन थ्रो और सिंगल चुराने में कामयाब हुए बैट्समैन राजू. और राजू खुश रहेंगे कि उन्होंने सिंगल निकाला है, उन्होंने स्ट्राइक पर लाया है रोहन पाटिल को. ना राजूचा जो टेन्शन होता तो आता मात्र पूर्णपणे फ्रीज झाला. मी म्हणेल त्याला तेच करायचं होतं कारण का रोहन चांगली बॅटिंग करतोय. एक धाव त्याला नक्कीच काढून द्यायची होती, स्ट्राईक रोटेट करायची होती, तेच त्यानं केलेलं आहे. आता मध्ये तो टेन्शन फ्री सध्या तरी कदाचित बॅटिंग एन्जॉय करेल रोहनची. देखिए जिस फाइटिंग टोटल की हम चर्चा कर रहे थे 50 के करीब वहां पर पहुंचा जा सकता है. रोहन क्रीज पर मौजूद है तो ये उम्मीद भी है. अच्छे शॉट्स उन्होंने खेले. अभी भी 5 गेंदों का खेल पारी में शेष. अगली गेंद राउंड द विकेट. खूबसूरत गेंद. इस बार टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई. चांगली बॉलिंग आतापर्यंत नक्कीच प्रत्येकी बॉलरना इम्प्रेस केलेलं आहे. बघतो आपण या पहिल्या इनिंगमध्ये खास करून बघतो आपण बर्फानी बाबा क्रिकेट संघ टेमगर या टीमच्या माध्यमातून चांगला क्रिकेट. आकाश वारगड़े दोनों तरफ गेंद को टर्न कराने की क्षमता रखते हैं. फिर से बाहर की तरफ घुमाया है. ऑफ कटर्स का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं, उंगलियां फेरते हुए गेंद पर. अच्छा मिश्रण करते हैं जैसे राजू बोगा को हम देखते हैं. हालांकि राजू बोगा से तुलना तो नहीं की जा सकती है. राजू बोगा कई सालों से खेलते आए हैं और लगातार अच्छा प्रदर्शन भी उन्होंने किया है. लेकिन आकाश वारगड़े भी ज़रूर अपने मिस्ट्री गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. विविधता देखने को मिलती है और यहाँ पर ज़्यादा विविधता नहीं. एक ही गेंद पर भरोसा दिखाया है जिससे काम हो रहा है. लगातार तीसरी डॉट बॉल. तोच टप्पा 30 आपल्याला नक्कीच लेन पाहायला मिळते आणि तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न आपण 3 वेळा बघितलं. 3 चेंडूचे डॉट आले अजय करत. नक्कीच आडव्या बॅटनं ऑनसाईडला मिड विकेटला टार्गेट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न. सध्या तरी जबरदस्त बॉलिंग. कुछ तो अलग करना होगा रोहन को. देखिए फिर से अक्रॉस द लाइन लॉफ्ट करना चाहते थे, फिर से गेंद की लाइन में नहीं पहुंच पाए और फिर से बीट हुए हैं. लगातार चौथी डॉट गेंद. अब राजू सोच रहे होंगे कि शायद वे स्ट्राइक पर रहते तो कुछ रन्स बना सकते थे. सोच बदल जाती है मिनटों मिनटों में क्रिकेट के खेल में. ऐसा यह क्रिकेट का बहुत ही विशाल महान और निराला खेल है. आखिरी गेंद सामना करेंगे रोहन. इस बार संपर्क बनाया है. अच्छा ड्राइव लॉन्ग ऑन की जानिब फील्डर मौजूद है. 2 रन लेना चाहते हैं लेकिन खतरनाक साबित हो सकता है. हालांकि थोड़ा ऊंचा थ्रो आया और 2 रन यहां पर कंप्लीट होते हुए. तो इस तरह से पारी समाप्त होती हुई अयूब स्पोर्ट्स की. 6 ओवर्स में कुल मिलाकर अयूब स्पोर्ट्स ने बनाया है 40 रन 5 विकेटों के नुकसान पर. थोड़ी सी रिकवरी जरूर हुई. पहले 3 विकेट जल्दी गिरे थे लेकिन उसके बाद रोहन ने कुछ अच्छे शॉट्स खेले और टीम को पहुंचा दिया 40 पर. 41 का टारगेट इस मैच को जीतने के लिए बर्फानी बाबा टेमघर के सामने. अगले मैच का टॉस डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में किया जाएगा. श्री वेताल कोपर और प्रथम कुमार चाविंद्रा के बीच में 40+ कैटेगरी से यह मैच रहेगा. आइए आपको लेकर चलते हैं सीधे डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में हमारी को एंकर रेशमा मयेकर के पास.
धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. बाली ट्रॉफी 2023. सध्या आपण उभे आहोत ए भारत गॅस. जावेद दलवी आणि अस्फर बोलिंजकर यांची देण. हा टॉस बॉक्स, त्यांचा मनापासून आभार. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहे आणि आता मी रिक्वेस्ट करते जनाब फिरोज मेमन जी को कि प्लीज हमारे साथ जुड़ जाए. आपके शुभ हाथों से हम नेक्स्ट मैच का टॉस करने वाले हैं. हमारे साथ राहुल भोईर ज्वाइन हो चुके हैं. आपका भी स्वागत है बाली ट्रॉफी 2023 में. चला आपण लगेचच 40+ नक्कीच आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. याच्या अगोदर देखील आपण 40+ची सुंदर मॅच एन्जॉय केली आणि पुन्हा एकदा नक्कीच या दोन टीम इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सो दोनों ही टीम के कप्तान और हमारे स्पेशल गेस्ट, आप सभी को टॉस कॉइन दिखाना चाहती हूँ. कॉइन के एक तरफ आप देख सकते हो बाली ट्रॉफी 2023 और कॉइन के अगले साइड पर आप देख सकते हो वन ऑफ द ओल्डेस्ट टीम. प्रथम नक्कीच फायनल स्पोर्ट्स झालेला आहे. नक्कीच श्री विठ्ठल कोपर या कॅप्टनना टॉस जिंकला आणि नक्कीच रॉयल्स मेडिकलच्या माध्यमातून आलेला मला सुंदर अशी जी किडबॅक आपण देतोय. थँक्यू सो मच सरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आपण टॉससाठी आलात. आपण चर्चा नक्कीच करूया. दोन्ही टीमचे नक्कीच कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत. टॉस महत्त्वाचा होता. टॉस खरंच महत्त्वाचा होता. आम्ही आता गोलंदाजी करत होतो. समोर देखील एक चांगला संघ आहे. या सीझनमध्ये भरपूर नक्कीच टुर्नामेंट 40+ होत असतात. तुमचा आमना सामना झालेला आहे का? नाही झालं यावेळेला. यावर्षी तरी झालेलं नाही. आणि बाली ट्रॉफीमध्ये आता आमना सामना आहे. टॉस देखील जिंकलेला आहे. कशी काय तयारी खास करून बाली ट्रॉफीची केलेली आहे? कारण का बघतो आपण बाली ट्रॉफी म्हटलं की नक्कीच प्रत्येकाचं ड्रीम, प्रत्येकाचं स्वप्न असतं ही स्पर्धा नक्कीच खेळायची आणि तुम्ही आता खेळणार देखील आहात. कशी काय तयारी केलेली आहे आणि जो स्कॉट तुम्ही नक्कीच सध्या तरी खेळवतायत तोच घेऊन उतरतात की याच्यामध्ये काय चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील? प्रथम बालीमध्ये आम्हाला जर खेळायला भेटलं त्याच्यामुळे आम्ही धन्यवाद मानतो. आणि समोरची जी टीम आहे त्यांना आम्ही निश्चितच 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा विजयासाठी. माझ्यासोबत आहेत प्रथम कुमार चाविंद्रा संघाचे संघनायक. सर, पहिल्या आधी मला सांगा, चाविंद्रा गावात किती एन्जॉय करतायत बाली ट्रॉफी आणि आजचा तिसरा दिवस आहे. आपण पाहत आहोत 40+चे सुद्धा खूप सामने झालेले आहात. तुम्ही किती एक्सायटेड आहात या परशुराम तावडे स्टेडियममध्ये एक मॅच खेळायला? मी प्रथमतः ही बाली ट्रॉफी आहे तर बाली सरांचं मी आभार मानतो आहे. तसंच आम्हाला इथे आमच्या 40+ क्रिकेट मंडळाने जी खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी आमच्या मंडळाचंही आभार मानतो आहे. बाली ट्रॉफीबद्दल सांगायचं झालं तर चाविंद्रा गावाचे 5 संघ इथे खेळणार आहेत. म्हणजे एकंदर दरवर्षी आम्ही या ट्रॉफीची मजा घेत असतो. आणि यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळे पण दिलेलं आहे. जसं आपण पाहिलं पॉवर प्ले परफॉर्मन्स ऑफ द मॅच ही संकल्पना ठेवलेली आहे. BCCIने पॉवर प्ले काढलं, अल्ताफ बालीने परफॉर्मन्स ऑफ द मॅच काढलं. काय सांगायचं आहे त्याच्याबद्दल? मी एवढंच सांगू शकतो की ज्या क्रिकेट खेळामध्ये जे प्रोत्साहन आहे खेळाडूंना त्या प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यासाठी प्रत्येक मंडळाने अग्रेसर असायला हवं आहे. धन्यवाद. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. न्यू वेताळ कोपर या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. फील्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघणार आहोत किसकी होती है जीत, किसकी होती है हार थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रेश्मा मयेकर आणि राहुल भोईर तिथे होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय घरत त्यांना ऐकलं. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह होता आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार आलाय. चांगलं टायमिंग आणि चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका अंकितच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात बर्फानी बाबा टेमगरसाठी. चांगलं टायमिंग, पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. डाऊन दी ग्राउंड, मिड ऑन होता त्याला बीट करून
दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना कट केला, बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये बॉल निघतोय आणि तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, 6 धावा. सुरुवात चांगली झाली आहे सुभाष धुमाळ. महबूब गौरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. गौरी फॉर्म सेंटर कडून आपण तुम्ही पाहताय सुंदर असे पिलो दिले जात आहेत या स्पर्धेमध्ये. कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार यावेळेला मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पण 1 बाउन्सचा चौकार. रन जास्त करायच्या नाहीये त्या मॅच मध्ये. 41 लक्ष आहे आणि सुरुवात धडाक्यात झाली. विशेष म्हणजे 2 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. चांगला खेळ सध्या इथे पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. जास्त शफल झाला आणि इथे मात्र फक्त दिशा दिली. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले फटका इथे सजवत असताना अंकित पटेल विशाल शर्माच्या बरोबरीने खेळत असताना या मॅच मध्ये. मॅच नंबर 9 बर्फानी बाबा टेमघर या टीमला रन चेस करायचे 41. पुढचा बॉल नासिरचा. पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. शॉर्ट कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण, फंबल झाला क्षेत्ररक्षक, बॉल निसटला हातातून, परंतु रन इथे घेण्यात आलेली नाहीये. योग्य निर्णय बॅटरचा. शफल झालाय, जास्त वेगाने टाकलाय, फॉलो केलं यावेळेला बॅटरला. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 10 रन स्कोर बोर्डवर पहिलं षटक चालू असताना सुरुवात धडाक्यात केली अंकित पटेलने, परंतु त्याच्यानंतरचे 2 चांगले बॉल पाहायला मिळाले. लवकर हेरलं बॅटरचा पवित्रा. यावेळेला नासिरने सलग 2 डॉट बॉल. आता पाहूया शेवटच्या बॉलवर किती रन येतात. 10 रन स्कोर बोर्डवर पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं षटक बर्फानी बाबा टेमघर. रन करायचे 41, रन झाले 10. फुलर लेनचा बॉल होता, इनफिल्डच्या वरून खेळलाय. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत. 2 रन अंकित पटेलच्या खात्यामध्ये जातील. पहिलं षटक नासिरचं संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये सुभाषजी रन झालेल्या स्कोर बोर्डवर बिनबाद 12. बर्फानी बाबा टीमघरची धावसंख्या 41 धावांचं लक्ष्य आणि ते लक्षात घेता चांगली सुरुवात नक्कीच खरं तर धावांचा पाठला करताना म्हणता येईल. अंकित पटेल याची आक्रमक सुरुवात आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. कारण 2 चौकारी त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 12 धावा आणि जमेची बाजू आहे. कुठल्या प्रकारचं विकेट गमावलं नाही बर्फानी बाबा टेमघर या संघाने. खूप महत्वाची ज्यावेळेला स्पर्धा रंगते बाली ट्रॉफी 2023 महत्वपूर्ण हंगाम आहे. प्रोफेशनल कॉमेंटेटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढंच चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये होतं. पंचांची भूमिका देखील सर्वच पंचांनी आजपासून या अगोदर जर तुम्ही 2 रात्रीचा खेळ पाहिला तर खूप चांगली पंचांची भूमिका राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. ओव्हरऑल क्रिकेट या खेळासाठी जे ॲटमॉस्फिअर पाहिजे ते बाली ट्रॉफीमध्ये नेहमीच पाहायला मिळतं. प्रेक्षकांचा देखील हळूहळू संध्याकाळच्या सत्रामध्ये आपली कामं आटपून ते सर्वच आमचे जे क्रिकेटचे दर्दी चाहते असतात ते नेहमीच या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी येतच असतात आणि त्याच्याचमुळे बाली ट्रॉफी ही स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये असते. अल्ताफ शेख बाली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. हा बॉल लेगस्टंपच्या बाहेर आहे. मागे फिल्डिंग देखील खराब. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा येतील. वाईड बॉल +4, 5 धावा. आणि 5 धावेने संघाची धावसंख्या वाढून होती. ती धावफलकावर 17 धावा. राजा लाईनच खराब होती राजाची. ज्ञानेश्वर मुकादम आहे. गुणलेखक खूप महत्वाची भूमिका पार पडतात बाली ट्रॉफीमध्ये. 2 शिफ्टमध्ये काम चालतं. 15 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे जशी पंचांची आहे. सर्वच आमचे अंपायर्स. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील चौकार मिळेल. येतील 4 धावा. विशालच्या बॅटमधून चौकार.
धावसंख्या 21 आपण पाहतोय 41 लक्षाचं पाठला करताना फुल टॉस होता. इथे देखील बॅटच्या बरोबर मध्ये संपर्क आहे. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पलीकडे विशालच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आणि विशाल हे दोन्ही नायक आहेत या डावामध्ये, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच भन्नाट राहिली आहे. पहिल्या डावामध्ये राजू बोगा चांगली गोलंदाजी केली. सेकंड ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या, 13 धावा त्याने खर्च केल्या. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. आता दिशा चांगली आहे, नियंत्रण चांगलं होतं या बॉलवर. डॉट बॉल. अगदी बरोबर कंट्रोल पाहायला मिळते हे आपण पाहू शकता. चांगली लांबी आपल्याला पाहायला मिळते आणि गुडलिन स्पॉटवर चेंडू फिट झाला होता. 13 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात राजाने. पहिला बॉल खराब टाकला होता. यावेळेला बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, एक हात निसटला बॅटमधून, तरी देखील डीप स्क्वेअर लेगला बॉल जातोय तोपर्यंत सिंगल प्राप्त केली विशालने. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 26. लक्ष आहे या मॅचमध्ये 41 रनचं, 15 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी बर्फानी बाबा टेमघरला. सामना आतापर्यंत सोपा आहे. बर्फानी बाबा टेमघर टीमचा विचार केला तर कठीण केला जाऊ शकतो. काही डॉट बॉल, विकेट, दबाव बनवावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण बाली ट्रॉफी तुम्ही खेळता, एक मोठी स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळता त्या ॲटमॉस्फिअरमध्ये स्वतःला देखील थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल, तसा खेळ करावा लागेल. ओव्हर द विकेट. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, लिडिंग एज. क्षेत्ररक्षक येतात, विकेट किपर खाली, झेल पकडलाय, फलंदाज बाद. पहिली विकेट गमावली. अंकित बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज बाद झालेला आहे, मात्र उशीर झालेला आहे. खरं तर ब्रेक थ्रूची आवश्यकता सुरुवातीला होती. इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये सध्या बर्फाने बाबा टेमघर संघ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेला आहे बालातरे. अगदी बरोबर. पॉवर प्लेमध्ये विकेट पाहिजे होती, ती देखील पहिल्याच ओव्हरमध्ये. त्याच वेळेला तुम्ही दबाव बनवला असता, परंतु इथे रन खर्च झालेत, नंतर विकेट आली आहे. राजाचा हा बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, स्टंपच्या अगदी जवळून जातो, विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बर्फानी बाबा टेमघर या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 आणि आता रन करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी त्यांना 15 बॉल शिल्लक आहेत, त्यांच्याकडे 24 चेंडू 15 धावा. अतिशय सोपं समीकरण इथे बर्फाने बाबा टेमघर संघासमोर पाहायला मिळते. मजबूत स्थितीमध्ये बर्फाने बाबा टेमघर संघ आपल्याला पाहायला मिळत आणि आयुब स्पोर्ट्स संघ सध्या नक्कीच बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. त्याचं कारण आपण पाहते पहिल्या गड्यासाठी चांगली भागीदारी, 26 धावांची भागीदारी अंकित पटेल, विशाल शर्मा यांच्यामध्ये झाली होती. अंकित पटेल बाद होऊन पॅलमध्ये परतला आहे, ज्याने 7 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. आणखीन दुसरं कारण जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली पहिल्या डावामध्ये, त्याचमुळे लक्ष थोडंसं छोटं राहिलं या टीमच्या समोर. खास करून कुमारने पॉवर प्लेमध्ये 6च खर्च केल्या. राजू बोका सेकंड ओव्हर 5 रन 3 विकेट घेतले, तिथेच दबाव बनवला. त्याच्यानंतर मनोज झाला गोलंदाजीसाठी, त्याने 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. राजू बोगा सेकंड स्पेलमध्ये आला, तिथे 8 धावा त्याने खर्च केल्या. मनोजने पुन्हा एकदा गोलंदाजी केली, 11 रन 1 विकेट आणि शेवटचं षटक फक्त 3 धावांचं. त्याच्यामुळे दबाव बनला बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि एक छोटं लक्ष प्रस्थापित झालं. कैफ आलाय बॉलिंगसाठी. पहिलाच हाफ ट्रॅकर आहे, सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय, हा वाईड बॉल असेल. उंची देखील जास्त गाठली या बॉलने. 1 पर दी ओव्हर अशी वॉर्निंग देत असताना पंच गोकुलदास पाटील. रमीज रईस आणि आमचे तिसरे पंच टीव्ही अंपायर देखील आहेत. झहीर खान. यावेळेला टेक ऑफ चांगला आहे, बॉल पडल्यानंतर उसळी घेत जातोय सरळ विकेट किपरचा वेध. हा डॉट बॉल आहे आणि त्याच्यानंतर चांगलं कमबॅक कैफचं. पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. नक्कीच चांगली वापसी करताना या चेंडूवर आपण पाहतोय कैफ याला.
आता संघर्ष करत असताना संघ रन करण्यासाठी 26 रन झाले, त्याच्यानंतर अजूनही 15 करायचेत. दबाव बनवू शकतो. पहिला 27 रन झाले, त्यावेळेला बॅकफुटला जात असताना बॉलला पुल केलंय, पॉवरफुल आहे, बॉलला पाठवले मिडविकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आता तसंच म्हणावं लागेल, बॅटिंग करणारा संघ जास्त हावी होतोय. विरोधी टीमची खलीबली सुरू झाली आहे आणि आता परतीचा प्रवास देखील सुरू होईल, कारण 33 धावा झाल्यात. फक्त आता रन करायचे सामना जिंकण्यासाठी 8. हा बॅकफुटला जात असताना टॅप केलाय फक्त बॉलला. उंची थोडीशी जास्त होती बॉलची. सेन्सिबल क्रिकेट. षटकार आला, त्याच्यानंतर आपल्या पार्टनरला देखील थोडंसं हात खोलण्याची संधी दिली आहे बॅटर विशाल शर्माने, आणि सिंगल घेतली. बाला तरेकडे आता स्ट्राईक असेल. आता बाला तरे ब्लास्टिंग बाला इथे ठरेल का हे पाहायचंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला. सिंगल इथे प्राप्त केलाय. 1 धाव इथे मिळत असताना टीमच्या टोटलमध्ये रन वाढतात. रन झालेत आता स्कोर बोर्डवर 35 धावा, 35. 6 करायचे त्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. नक्कीच पूर्णपणे आपण पाहतोय या फ्रंटरूलला बर्फानी बाबा टेमघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने सामना फिनिश होईल का? पुढे टाकलाय बॉल, फ्लिक करत असताना मागे झेल सोडलाय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने. 1 रन कंप्लीट झाली आहे. सिंगलच इथे पूर्ण करत असताना विशाल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 36. शेवटचा बॉल शिल्लक. रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 5. इथून ना फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे बर्फानी बाबा टेमघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि विजय फटका पाहूया बाला तरेच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? येऊ शकतो. बाला तरे त्याच्यासाठी जाणला जातो, मोठे फटके मारण्यासाठी. पाहूया तो षटकार मारून सामना फिनिश करेल का. यावेळेला उडवलाय बॉल, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न होत असताना बॉल डीपमध्ये फिल्डर धावतोय वेगाने. 1 रन कंप्लीट. स्ट्राईक ठेवेल बाला तरे. स्वतःकडे ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहे 37. आता 18 बॉलमध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी फक्त 4. खेळाडू कक्ष अगदी रिलॅक्स आपण पाहतोय, कारण मजबूत स्थितीमध्ये बर्फानी बाबा टेमघर संघ. दिनेश चौधरी तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे संघाचे संघ मालक आहेत. फरहान पटेल आणि इरफान भुरे हे 2 खेळाडू कक्ष आहेत या स्पर्धेमध्ये. 37 रन झाले. 4 रनची आवश्यकता या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. नासिर आलाय. नासिरच्या विरुद्ध पहिलाच बॉल मागे चाललाय. फिल्डर धावतात बॉलच्या मागे. 4 धावा मिळाल्या तर सामना फिनिश होईल. रेस लागली आहे. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा गोल. 4 धावा मिळाल्यात. सामना फिनिश. हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं हमारे सारे अंपायर पैनल्स का, हमारे स्कोरर साहिबा मोमिन, थैंक यू सो मच फॉर योर कंट्रीब्यूशन, एज वेल एज वी वुड लाइक टू थैंक
पप्या डीजे। साथ ही में मंडप डेकोरेटर, थैंक यू सो मच फॉर योर कंट्रीब्यूशन। द होल कमिटी ऑफ पाइनियर स्पोर्ट्स, थैंक यू सो मच। चलिए, आई रिक्वेस्ट मिस्टर अजय घरत टू प्लीज कम एंड जॉइन अस। Okay, so the voice of IPL, my neighbor, the dashing personality Kunal Date is joining me. सर, स्वागत आहे तुमचं सुद्धा बाली ट्रॉफी 2023 मध्ये. आजपासून पुढच्या 11 दिवसांमध्ये कुणाल सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. चला, सो धन्यवाद करूया आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सना. सुरुवात करूया मांगीलाल पालीवाल सरांपासून. रोकडा रास्ता फर्स्ट प्राइज स्पॉन्सर्ड सिटीचं ज्यांनी केलेलं आहे माननीय कोंडा गाजेंगी सर. सेकंड प्राइज ज्यांनी सिटीचं स्पॉन्सर केलेलं आहे माननीय सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा. फर्स्ट प्राइज ज्यांनी ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे माननीय रणधीर मात्रे आणि सुधीर मात्रे, धन्यवाद तुमचं सुद्धा. सेकंड प्राइज स्पॉन्सर केलेलं आहे ग्रामीणचं ज्यांनी माननीय बाळा पाटील आणि सदा पाटील. गोल्डन जोडी 40+ सेकंड प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे रुपेश जाधव ढोले. थर्ड प्राइज ज्यांनी ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे टॉस बॉक्स ए भारत गॅस जावेद दलवी आणि अस्फर बोलिन्सकर, धन्यवाद आपलं सुद्धा. प्लेयर्स पवेलियन तुम्ही पाहू शकता, फरहान पटेल आणि इरफान बुरे. सत्ताम लाईट हाऊस पंकज भाई, धन्यवाद. O2 लाईव्ह पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर शाहिद पापा अँड फयाज अन्सारी, थँक यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. SK स्पोर्ट्स महापोली, शाहबाजी घोटकर, ॲक्रेलिक आर्ट पल्लन भाई, दयानंद चोरगे, वीरेन चोरगे आणि विराज चोरगे ज्यांच्या माध्यमातून ड्रेस स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचा आभार. अनंत ठाकरे, सुभाष ठाकरे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर आहेत. करसन फुलोरे, भाऊ मात्रे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर आहेत. आणि तारीफ सय्यद 7070 स्पोर्ट्स, स्पेशल थँक्स त्यांच्यासाठी. जान्हवी अथेनिक स्टुडिओ, जान्हवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन, नरेशजी आणि त्याचबरोबर रितेशजी गोरसे यांचा आभार. रोलेक्स मेडिकेअर, फाद दळवी आणि मनसब मुल्ला यांचं देखील या बाली ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. We would like to thank D. Sakaria Suits and Sherwani, Chetan Sakaria and Sadiq Bhai. Thank you so much for your contribution. AA Mobile Store, Apule Sansari and Ali Kharbe, हमारे बच्चे. Thank you so much for your contribution. Royal Motors, Afzal Sayyed, thank you so much for your contribution. Gori Foam Center, महबूब गौरी जी, जिनका दिल जितना बड़ा है उतनी स्माइल उनकी बड़ी है. Thank you so much for your contribution. Bismillah Motors, Rizwan Sheikh, thank you so much for your contribution. Shiv Shankar, Rahul Gupta, thank you so much for your contribution. Aman Group, Junit Patel and Makhi Patel, thank you so much for your contribution. SS Tours and Travel, Salman Bhoje ji, thank you so much. And Balaji Globus, Dayanand Sorge Sahib, धन्यवाद. RK फ्री हिट अँड MJ स्पोर्ट्स, रझी कुवारी आणि गैसुद्दीन शेख, नाफिल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, साहेबा मोमीन, GV स्पोर्ट्स, स्पेशल थँक्स ज्यांनी ड्रेसेस खूपच चांगले बनवलेले आहेत. RD धाबा, विनोद पाटील ते देखील पहिल्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते, त्यांचा आभार. तनिष्का एंटरप्राइजेस, आनंद नायडू यांचं विशेष आभार. ओम साई एंटरप्राइजेस, HG स्पोर्ट्स खानिवली, सचिनजी गोडविंदे आणि शेखर दळवी यांचं देखील आम्ही या बाली ट्रॉफीमध्ये मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला, वळणार आहोत आपण आपल्या गेस्ट लिस्टकडे आणि बघणार आहोत कोणते कोणते गेस्ट आपल्यासोबत जॉईन होत आहेत. चलिए, वी विल लाइक टू कॉल दिनेश चौधरी, मीत चौधरी, साकिब गोरी, सुफियान गोरी, Iftikhar Momin, Faisal Sayyed and Naeem Sheikh to please come and join us for presentation ceremony. You're watching Bali Trophy 2023. I request all the dignitaries to please come and join us.
चलिए, it's time for catch of the match award, and the award goes to Mr. Kalpesh. मेहबूब गोरी सेंटर यांच्या माध्यमातून एक आकर्षक पिलो त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि तो पुरस्कार इथे दिला जाईल. सुफियान गौरी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण इथे देतोय. मेहबूब गोरी यांचे ते सुपुत्र आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान झाला. थँक्यू. Now it's time for power play best performance of the match, and the award goes to दो चौके के साथ विशाल शर्मा. कोंडा गाजेंगी यांच्या माध्यमातून हे गिफ्ट हॅम्पर इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि रिस्ट वॉच त्याच्यामध्ये आहे. तर अभिनंदन. पॉवर प्लेयर परफॉर्मन्स खूप चांगला राहिला पॉवर प्लेमध्ये आणि एक विशेष पारितोषिक आहे यावर्षी या बाली ट्रॉफीमध्ये. Now it's time for man of the match. 2 ओव्हरमध्ये 13 रन्स देऊन 3 विकेट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत आपण राजू भोगा. सुभाष ठाकरे आणि अनंता ठाकरे यांनी पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक. राजू सर, तुम्हाला मध्ये उभं राहायचंय. तुम्ही आता रिसेप्शनला उभे आहात आणि सगळे पारितोषिक तुमच्या जवळ येणार आहात. इथे उभे राहा मध्ये कॅमेराच्या समोर. शिवशंकर प्लाझाने पुरस्कृत केलेलं हे इफ्तिकार मोमीन यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. करसन फुलोरे आणि भाऊ मात्रे यांनी दिलेलं हे गिफ्ट हॅम्पर. फैसल सय्यद यांच्या माध्यमातून ते इथे पुरस्कृत करण्यात आलंय. सतनाम लाईट हाऊस यांच्याकडून 30% डिस्काउंट वाउचर. सुफियान गोरी यांच्याकडून हे पुरस्कृत देण्यात येत आहे. अनंता ठाकरे आणि सुभाष ठाकरे यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. साहिल गौरी हे सध्या पुरस्कृत करतायत, त्यांच्या शुभ हस्ते हे दिलं जात आहे. थँक्यू. अमित चौधरी. मीत चौधरी यांच्याकडून आपण पाहू शकता पायनियर स्पोर्ट्सने सुद्धा गिफ्ट दिलेलं आहे परफ्यूम. म्हणजे पुढच्या मॅचला येताना हे परफ्यूम तुम्हाला लावून यायचं आहे. आणि आता दिनेश चौधरी यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोली यांनी स्पॉन्सर केलेली स्पेशल एडिशन ऑफ बाली ट्रॉफी एम्ब्रॉयडरी 1 कॅप. शादाबजी खोटकर यांनी ही पुरस्कृत केलेली आहे SK स्पोर्ट्स कडून. त्यानंतर पायनियरचं हे मेडल फैजल सय्यद यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. ना गोल्ड है ना सिल्वर है, ये पायनियर का मेडल है. आणि त्यानंतर मीत चौधरी आणि दिनेश चौधरी यांच्याकडून ॲक्रिलिक आर्ट 2 चे पल्लन भाई यांनी पुरस्कृत केलेली ही ॲक्रिलिक आर्टची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. धन्यवाद सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार. नाही 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 सर, सगळे गिफ्ट तुमच्याकडून घेतले जाणार रिटर्न. सर प्लीज. इतक्या वर्षांपासून आपण क्रिकेट खेळत आहात आणि ज्याप्रमाणे भिवंडीच्या क्रिकेटचा दर्जा दिवसेंदिवस वाढत आहे आपण पाहत आहोत. सोबतच बाली ट्रॉफीमध्ये काही ना काही नवीन गोष्टी येत आहेत. विस्तार करायचा असेल तुम्हाला संपूर्ण भिवंडी क्रिकेटचा आणि या बाली ट्रॉफीबद्दल तर कसा कराल? फर्स्ट थिंग तर बाली ट्रॉफी सारखा ट्रॉफी नाही आहे भिवंडीमध्ये. अल्ताफ बाली अँड टीमचा खूप आभारी आहे. सर्व भिवंडीकर प्लेयर और सब जितने भी व्यूअर्स है सब अल्ताफ बाली जी का बहुत बहुत आभारी है कि इतना बड़ा मंच है, इतना बड़ा प्लेटफॉर्म है जो जूनियर को परफॉर्म करने के लिए, तो बहुत अच्छी बात है ये. खूप चांगली मराठी तुम्ही बोललात राजू भोगा. आणि मैं तो इतना ही पूछूंगा, फिर से एक बार राजू बन गया जेंटलमैन. बिल्कुल. अच्छी गेंदबाजी आपने की, खास करके जब गेंदबाजी के लिए आप आए, पावर प्ले में सेकंड ओवर में गेंदबाजी करने के लिए आप आए, 3 विकेट आपने लिया, वहां से एक दबाव बना विरोधी टीम पर, ऐसा आपको लगा? देखो, जब कोई भी टीम के 2 या 3 विकेट एक साथ जाते हैं तो वो इंडियन टीम भी रहे या ऑस्ट्रेलियन टीम भी रहे, उन पे प्रेशर हो जाता है. तो ये मतलब ये तो प्रेशर ही है ना. 2-3 विकेट कैसा लगा आपको? नहीं, ऑलवेज बाली भाई तो ऑलवेज ऐसा अच्छा ही विकेट करते हैं जाके बॉलर लोग को हेल्प होती है और ग्राउंड के हिसाब से विकेट बहुत बेस्ट है. आगे मजा आएगा खेलने में?
बहुत मज़ा आएगा. चला एक यो करणार आहोत आपण, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं बाली ट्रॉफी बद्दल. सर एक यो करणार आहोत आपण, ओके. 1 2 3 यो. थँक्यू सो मच. तर हे होते राजू भोगा आपल्यासोबत. वळणार आहोत पुन्हा आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री. खूप खूप धन्यवाद. 40+ मधील सामना आपण पाहतोय या प्रथम कुमार चावेंद्र विपक्ष श्री वेताल कोपर या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे रमेश म्हात्रे. दुसरं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. पहिलं षटक मनोज मडवी यांनी हाताळलं होतं. यावेळी मात्र एजन गॉन. विकेटचं पतन. राम याचं काम होतंय तमाम. राम याची केली संपुष्टात. पहिला फलंदाज बाद झालाय. राम पाटील अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्पर्श घेऊन चेंडू यष्टीच्या हातामध्ये स्थिरावला होता.